नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत अभिवक्ता एकता पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. अभिवक्ता एकता पॅनलचे यदुवंत देशमुख अर्धापूरकर हे आणि त्यांचं पूर्ण अभिवक्ता एकता पॅनल विजयी झाला आहे. याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे आणि सत्कार होत आहे. यावेळी बोलता समस्या भरपूर आहेत. पार्किंगपासून प्रत्येक गोष्टी समस्या आहेत, परंतु समस्या आहेत म्हणून त्याला मार्ग नाही असं नाही. सर्व ज्येष्ठांचा सल्ला आणि ज्युनियर्सची संघटन या सर्व संघटनाच्या प्रयत्नातून कुठलेही अडचणी ज्या आहेत 100% आम्ही सॉल्व्ह करू. सर, आज नवीन इमारतीत कधी जाईल न्यायालय, काय वाटतं? असं आहे किंवा नवीन इमारत जे आहे जवळपास लास्ट स्टेजला आलेली आहे. आम्ही अपेक्षा करतो किंवा नवीन वर्ष तिथं आमचा साजरा होईल. आपण आता काय प्रयत्न करणार का? आता अगदी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे किंवा प्रत्येक अधिवक्त्याला तिथं बैठकीची जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते प्रामुख्याने मला पाहणं अनिवार्य आहे. आपल्या कोणत्या मेन समस्या आपल्याला वाटतात? सध्या मेन समस्या म्हणजे इथं जे ज्युडिशियल ऑफिसर अत्यंत कमी आहेत आणि ते ज्युडिशियल ऑफिसर जर नाही आले तर कामच होणार नाही. कामं नाही होणार तर आज पक्षकारांचा जो उद्रेक चालू आहे तो वाढणार. त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे किंवा मॅक्झिमम जजेस आणावं. अभिवक्ता पॅनलचा प्रचंड मताने विजयी झालेला आहे आणि आमचं पॅनल उत्कृष्ट आहे. हे वकील बंधू भगिनींनीच दाखवलेलंच आहे आणि आम्ही महिलांसाठी वेगळी बार, वॉशरूम आणि शिशू नक्कीच करू आणि जे काही ज्युनियर्सचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच आता ज्येष्ठ वकिलांचे काही समस्या असतील किंवा ज्युनियरचे स्टार्टनचा प्रश्न असेल ते आम्ही सोडू आणि लेडीजचा नक्कीच जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडायला आधी प्राधान्य देऊ. ते आता जागा निघाल्या तर आम्ही वर्कशॉप घेऊ आणि डेबिट कॉम्पिटिशन कंटिन्यू आणि होईल तेवढं आम्ही मोफत सल्ल्यासाठी वर्कशॉप घेऊ जेणेकरून ज्युडिशियल JMFचे